कोण होणार राजा, कोण असणार वजीर आणि कोण बनणार प्यादा, कोणाला बसणार वार, कोण मारणार बाजी. राहुरी तालुक्याचे युवा नेते प्राजक्त तनपुरे एक्सक्लुझिव्ह. नमस्कार मंडळी, S9 चॅनलच्या विशेष मुलाखतीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आहोत राहुरी तालुक्यात. आपल्यासोबत आहेत राहुरी तालुक्याचे भावी नेतृत्व, ज्यांच्याकडे युवक मोठी आशा लावून बसलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उच्च शिक्षित चेहरा आणि स्वच्छ प्रतिमा असलेले प्राजक्त दादा तनपुरे. साहेब नमस्कार, स्वागत आहे आपलं आमच्या या विशेष मुलाखतीमध्ये. आता निवडणुकीचे वारे वाहू लागले असं म्हणायला काही हरकत नाही. लोकसभा आहे, त्याच्यानंतर विधानसभा आहे. तर त्या पार्श्वभूमीवर एक नेते मंडळींची आम्ही भेट या कार्यक्रमाच्या माध्यमातून, मुलाखतीच्या माध्यमातून घेतो आहे. सुरुवातच आपल्यापासून आम्ही करतो आहोत आजची. तर सगळ्यात पहिला माझा प्रश्न आहे की 2019चा जो रणसंग्राम आहे त्यात आपण लोकसभा लढवणार की विधानसभा, हा जो संभ्रम आहे तो आपण दूर करावा. नाही, माझी विधानसभा लढवणं मला जास्त आवडेल. लढवायलाच पाहिजे असंही विषय नाही, पण पक्ष नेतृत्व शेवटी जे सांगेल त्याचा मी पालन करणारा एक कार्यकर्ता आहे. पक्षाने सांगितलं लोकसभा लढवू शकतो, विधानसभा लढवू शकतो, पण विधानसभा लढवायला मला व्यक्तिशः जास्त आवडेल. पक्ष म्हटला यंदा लढवू नको तरीही माझी तयारी आहे. त्याच्यामुळं काय कुठली निवडणूकच लढवायला पाहिजे असाही काय आग्रह माझा नाही, पण जर सांगितलं पक्षाने अमुक एखाद्या ह्याच्यात जर उतरायचं तर शेवटी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून माझी तयारी, पण व्यक्तिशः मला विधानसभा निवडणूक लढवायला जास्त आवडेल. आपण पक्षाचा उल्लेख याच्यामध्ये केला. खरं तर पुढचा प्रश्न होता माझा, पण तो मी आत्ताच घेतो की मागच्या वेळी देखील पक्षाने आपल्याला थांबायला लावलं होतं, आपल्या कुटुंबियांना थांबायला लावलं होतं. त्यावेळेस आपण थांबले देखील, परंतु आपण वेगळ्या पक्षाची कास धरली होती. तर आत्ताची परिस्थिती काय आहे? तुम्हाला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आपल्यालाच उमेदवारी मिळेल? नाही, आता मागच्या तुम्ही विषय काढला, मागच्या वेळेसची परिस्थिती वेगळी होती. मागच्या वेळेस डॉक्टर उषाताई तनपुरे यांनी निवडणूक लढवण्याची आम्ही निवडणुकीच्या आधी 2-3 वर्षापासून तयारी त्याप्रमाणे केली होती. आणि निवडणूक डॉक्टर उषाताई तनपुरेंबद्दल या शहरातील असेल किंवा तालुक्यातील जनतेचा एक बघण्याचा वेगळा दृष्टिकोन होता. आणि त्यांच्या उमेदवारीला पक्षाकडून कुठली अडचण येईल असं कधी मनातही आलं नव्हतं. आणि त्यांच्या उमेदवारीची शक्यता म्हणजे तिकीट नाकारलं जाईल अशी मुळीच शक्यता नसल्या कारणाने म्हणा किंवा काय, आम्ही निवडणुकीची तयारी निवडणुकीच्या 2-3 वर्ष आधीपासून उमेदवार म्हणून त्यांची तयारी आपण त्या ठिकाणी केली होती. आणि ऐन वेळेस पक्षाकडनं असा त्यांच्या उमेदवारीला धोका होईल किंवा तिकीट कापलं जाईल अशी शंका कोणाही कार्यकर्त्यांच्या मनात नव्हती. आणि एकदम ज्यावेळेस असा विषय आला त्यावेळेस सर्व कार्यकर्त्यांची खूप निराशा झाली आणि सर्वच कार्यकर्त्यांचा आग्रह झाला की युती पण तुटली, आघाडी पण तुटली आणि अन्य पर्याय त्यावेळेस उपलब्ध झाले. आणि त्या भावनेच्या भरात खरं तो घेतलेला निर्णय होता शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याचा. परंतु नैसर्गिकदृष्ट्या म्हणा किंवा काय म्हणा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम हे जेव्हा पक्ष स्थापन झाला तेव्हापासून आदरणीय माजी आमदार तनपुरे साहेब असतील किंवा आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य असतील, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार साहेबांच्या बाजूनी पक्ष स्थापनेपासून होतो. फाउंडर मेंबर थोडक्यात आपण म्हणतो. अगदी. आणि ते मागची निवडणूक थोडीशी त्या एकदम भावनेच्या भरात थोडासा निर्णय झाला. परंतु मी हाही आवर्जून उल्लेख करू शकतो की शिवसेना हा पक्ष राज्यात सत्तेत असताना आम्ही त्या ठिकाणी पक्ष सोडलेला आहे. माझी इथल्या तालुक्यातल्या शिवसैनिकांशी माझे खूप चांगले संबंध झाले, माझी मैत्री झाली त्यांच्याबरोबर. माझे आजही वैयक्तिक संबंध खूप चांगले आहेत. परंतु शेवटी शेतकऱ्यांचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडे बघण्याचा शेतकऱ्यांचा दृष्टिकोन आहे. शेतकऱ्यांचे किंवा ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न मुळापासून राष्ट्रवादी काँग्रेसला सोडवण्याची तळमळ आहे, माहिती आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांचा आणि ग्रामीण भागाचा एक नैसर्गिक पक्ष म्हणून, आणि आमचे विचारही त्या पक्षाची असे नॅचरली जुळतात म्हणून शिवसेना हा पक्ष सत्तेत असताना देखील आम्ही पक्ष सोडला. अन्यथा असं नाही की निवडणुका आल्या आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर आपण जातोय असाही विषय नाही. जवळपास जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना आता मला वाटतं 2-1 वर्ष होत आले असतील साधारणपणे, त्यावेळेसच आपण राष्ट्रवादी काँग्रेसचं
काम केलं आणि सत्तेत असतानाही पक्ष सोडला आणि ज्या पक्षाशी आपली वैचारिक आपली बांधिलकी आहे, जो पक्ष ग्रामीण भागाच्या तळागाळातल्या समस्या विशेषतः शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहतो, अशा पक्षाच्या बाजूने आपण सत्तेत असताना देखील शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसकडे आलो. आणि पण माझे शिवसेनेच्या इथल्या स्थानिक लोकांशी खूप मित्रत्वाचे संबंध त्या निमित्ताने आले, मग ते राहुरी तालुक्यातील असतील, नगर तालुक्यातील किंवा पाथर्डी तालुक्यातील असतील. याचाच धागा पकडून एक प्रश्न विचारतो. शिवसेनेचे पदाधिकारी किंवा नेते जरी आपल्या जवळ आले असतील तर आपण सांगितलं की आपला परिवार फाउंडर मेंबर आहे राष्ट्रवादीचा आणि आपण शिवसेनेत गेल्यामुळे ज्या लोकांना शिवसेनेचे विचार पटत नव्हते परंतु ते आपले कार्यकर्ते पूर्वीपासूनचे होते ते पण त्याच्यामध्ये दुखावले गेले असतील असं वाटत नाही का? म्हणजे राष्ट्रवादी सोडताना हो निश्चितच बरेचसे कार्यकर्ते तर त्यावेळेस अगदी हातावरच्या बोटावरती मोजण्या इतके कार्यकर्ते सोडले, तर जवळपास सर्वजण शिवसेनेमध्ये आमच्याबरोबर आले. तुम्हाला मानणारा वर्ग सगळा होता. पण आता जे नाराज होते त्यांची नाराजी दूर झाली असेल? नाही, ते जरी नाराज असले पण त्यांचा सारखा आग्रह असायचा की आपल्याला चला आपल्या पक्षात, चला आपल्या पक्षात, असं कार्यकर्त्यांचाही बऱ्याचदा सुरू असायचा. आणि आता तर त्यांच्या तसं आता जे तेही, कारण की तेही राष्ट्रवादीला मानणारे तळागाळातले ग्रामीण भागातले सगळे कार्यकर्ते शेतकरीच कार्यकर्ते आहेत, त्यामुळे त्यांचाही आग्रह नॅचरली होता की राष्ट्रवादीकडे आपण जायला पाहिजे नको. पण मला मात्र शिवसेनेच्या कार्यकर्त्यांबरोबरही माझे आजही मित्रत्वाचे संबंध आहेत आणि आमचे सर्व कार्यकर्ते तर हा आपल्या विरोधकांना सूचक इशारा समजायचा म्हणजे पुढील निवडणुकीच्या दृष्टिकोनातून. जसं आपण सांगितलं की आजही आपले संबंध शिवसेनेच्या लोकांशी चांगले आहेत आणि तुमच्या रूपानं शिवसेनेला देखील एक आपण म्हणता येईल की चांगला उमेदवार निवडून येईल असा उमेदवार भेटला होता, त्यांच्यामध्ये एक ऊर्जितावस्था आली होती. परत तुम्ही राष्ट्रवादीकडे गेलेत आणि राष्ट्रवादीकडनं उभे राहणार, तर छुप्या पद्धतीने का होईना उद्या शिवसेना भाजपची काय परिस्थिती भविष्यात राहील ते आपण सांगू शकत नाही. परंतु इथे भाजपचा समजा त्यांची युती झाली तर इथला मतदारसंघ भाजपला सोडलेला आहे त्या युतीने, तर त्या परिस्थितीमध्ये येथील शिवसेनेचे जे आपले आजचे मित्र आहेत ते आपल्याला भविष्यात साथ देतील का? नाही, आता ह्याच्यावरती आज मी काय बोलू शकत नाही, अजून विधानसभेला वर्ष जायचं आहे. परंतु आज जर भाजप आणि शिवसेनेतली, आता नगर शहर आपल्या जवळच आहे किंवा नगर शहराला लागूनच आपला राहुरीचा मतदारसंघ आहे, तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील भारतीय जनता पक्षाबद्दल म्हणावं असं काही मित्रत्वाचे संबंध नाही. महापालिका निवडणूक असेल किंवा त्या अगोदर झालेल्या काही ते शिवसैनिकांच्या हत्या असतील, विषय असतील, तर त्यांचेही काय खूपशे मित्रत्वाचे संबंध नाहीत. पण त्यांचे काय संबंध त्याच्यापेक्षा माझे सलोख्याचे संबंध आहेत, ते राजकारणा पलीकडे जाऊन संबंध आहेत. राज्यात काही झालं तरी नगर जिल्ह्याचा जर विचार केला तर बरेचसे संबंध अंतर्गत ताणले गेलेत, परंतु त्याचा आपल्याशी काही नाही, फक्त मित्रत्वाचे संबंध आहेत असं आपण या ठिकाणी सांगताय. आपण थोडा वेगळा, ज्यावेळी आपण नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली त्यावेळी आपण जनतेला एक आश्वासन दिलं होतं की स्मार्ट सिटी बनवण्याचं, तर त्याचं काय झालं? आपण त्या संदर्भात काय काय पावलं टाकली आणि काय काय आपण नगराध्यक्ष म्हणून कामं केली? हां, आता नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये मी जाहीरनामा काढला होता. त्या जाहीरनाम्यामध्ये आता स्मार्ट हा शब्द, मी त्या जाहीरनाम्यात स्मार्ट असा शब्द नव्हता, पण किंवा मी स्वतःच्या तोंडून असं काय बोललो नाही, परंतु स्मार्ट म्हणण्यापेक्षा स्मार्ट फक्त बीजेपी म्हणते, तुम्ही वेगळं काहीतरी म्हणा. हा नाही, की ज्या काय जाहीरनाम्यामध्ये मी ज्या काय उल्लेख केला होता किंवा ज्या ज्या सोयीसुविधा नागरिकांना पुरवण्याचा जाहीरनामा माझा होताच आणि त्याच्याबरोबर आजही मी ठाम आहे. तर त्यापैकी आपण एक जॉगिंग ट्रॅकचं एक आश्वासन जनतेला दिलं होतं की कोर्टाच्या शेजारी एक मुळा याची आपल्या चारी एक आहे, कॅनॉलची चारी आहे, त्याच्यावरती आपण जॉगिंग ट्रॅक करू असं आश्वासन त्या जाहीरनाम्यामध्ये होतं. तर त्या जॉगिंग ट्रॅकसाठी इरिगेशन खात्याची NOC आपल्याला बऱ्याच दिवसापासून मिळत नव्हती. तर आम्ही पहिला टप्पा म्हणजे ती NOC मी स्वतः इरिगेशन खात्याचे मंत्री असतील त्यांच्याशी स्वतः चर्चा करून वेगवेगळ्या टेक्निकल आणि राजकीय अडचणींवर मात करून ती NOC मी पदरात पाडून घेतलेली आहे. आता त्याचं तांत्रिक मान्यतेसाठी तो जॉगिंग ट्रॅकचं जवळपास 1 कोटी रुपयाचं काम तांत्रिक टेक्निकल सँक्शनसाठी गेलेलं आहे आणि लवकरच त्याचं टेक्निकल सँक्शन झाल्यानंतर ज्या काही सोपस्कार असतात, कागदोपत्री सोपस्कार होऊन तो एक मोठं काम त्या ठिकाणी चालू होणार आहे. या शनी मंदिर हा राहुरी शहरातला एक मध्यवर्ती भाग आहे, तिथं एक स्वातंत्र्य सैनिकांचं स्मारक होतं आणि त्याला एक कारंजे त्या ठिकाणी होता, तो बऱ्याच दिवसापासून बंद पडलेल्या अवस्थेमध्ये होता. तर माझंही व्यक्तिगत मत होतं की तो एवढं स्वातंत्र्य सैनिकांचं स्मारक आहे ते चांगलं असावं, शहराच्या सौंदर्यात भर पडेल असं काहीतरी तिथं कारंजे चालू करावं, हे जाहीरनाम्यातलाच एक भाग होता. तर मला अत्यंत आनंद होतो की काही 6 महिन्यापूर्वी
आपण अत्यंत चांगल्या प्रकारचं ते स्मारकाचं नूतनीकरण केलं. तिथं चांगल्या प्रकारचा कारंजा चालू केला. लोक संध्याकाळी येताना तिथं एक चांगलं एक मला लोकांना वाटतं गणेशोत्सवाच्या पिरियडमध्येच त्याचं आपण उद्घाटन केलं. अशा काही आधी किंवा त्या पिरियडमध्ये त्याचं उद्घाटन झालं आज. आणि काही लोकांना वाटायचं की चालू होईल आणि 2 महिन्यात बंद पडेल, तर तसंही काय झालं ना. तिथं व्यवस्थित त्याची निगा राखण्यासाठी माणसं नेमलेली आहेत आणि तोही व्यवस्थितपणे त्या ठिकाणी चालू आहे. त्यानंतर आणखीन एक जाहीरनाम्यातलं आश्वासन होतं की एक नव्या पेठेमध्ये एक शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचं. त्याचं भूमिपूजन होऊन त्याचं कामही आता चालू आहे. जवळपास पाया वगैरे घेऊन झालं. आता ती इमारत पूर्णत्वाकडे येईल की जेणेकरून त्या उषा चित्रमंदिर समोरील रस्ता अजून रुंद होण्यास मदत होणार आहे. याच्या पलीकडे जी काय आश्वासन दिली होती त्याच्यावरती आमची कामं चालू आहेत. जाहीरनामा मी काय असा पुढारी नाही की जाहीरनामा दिला आणि आता पुढच्या 5 वर्षाच्या निवडणुकीमध्ये शेवटच्या 5व्या वर्षीच आता कामाचा धडाका करायचा आणि उद्घाटन करायची, अशा प्रकारचं मी काय पुढारी नाही. शेवटी लोकांनी एवढा विश्वास टाकून दिला. आज सरकार जरी वरती आमच्या विचाराचं नसलं, सरकारकडून आज नगरपालिकांना निधी जाताना हा पक्षपात होतोय. भाजपचे ज्या ठिकाणी नगराध्यक्ष आहेत त्या ठिकाणी जास्त पैसा हा येतोय. पैशाच्या उपलब्धतेवरती तरी देखील या राजकीय अडचणींवर मी कधी त्याला असं म्हणणार नाही की आज आमचं सरकार नाही मग मी जाहीरनामा दिला त्याला मी बांधील नाही, असं मी कधी बोलणारही नाही. या सगळ्या राजकीय अडचणींवरती मात करूनही ते दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचं काम चालू आहे. त्या पुढे जाऊन या राहुरी शहरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी भूमिगत गटरींचे काम आपण केलेली आहेत. आज प्रभाग क्रमांक 7 असेल, करपे इस्टेट असेल, येवले इस्टेट असेल, तर हा अख्खा पूर्ण प्रभाग आम्ही आता काही दिवसापूर्वीच उद्घाटन केली. पूर्ण बंदिस्त गटर त्या ठिकाणी होणार आहेत की जेणेकरून उघडी गटर हा विशेष तिकट दिसणार नाही आणि मग डासांचा विषय असेल तो कमी होऊन आरोग्याला लोकांच्या मदत होईल, अशा प्रकारचं चालू आहे. आणि सर्वात जिव्हाळ्याचा विषय आता आपण विषय काढला, तर सर्वात जिव्हाळ्याचा विषय आहे या राहुरी शहरातल्या पाणी पुरवठ्याचा विषय. तर माजी आमदार प्रसाद तनपुरे साहेबांच्या आमदारकीच्या काळामध्ये किंवा या राहुरी शहराची नगर परिषद जेव्हा स्थापन झाली तेव्हापासून आत्तापर्यंत जशी जशी लोकसंख्या वाढत गेली तसं 3दा या शहराची आपण पाणी पुरवठा योजना ही वाढीव सुधारित पाणी पुरवठा योजना 3दा झालेली आहे. आणि आताही पुन्हा जशी जशी लोकसंख्या वाढतीये या पाणी पुरवठ्याच्या याच्यावरती ताण येत चाललेला आहे. आता आपण जोगेश्वरी आखाडा एक उपनगर आहे, तिथं नवीन पिण्याच्या पाण्याची टाकी केली. 2 कोटी रुपयाची तिथं आपण डिस्ट्रीब्युशन यंत्रणा पूर्ण केलेली आहे HDP पाईपच्या ह्यानी. आणि तिथं आपल्याला मीटर बसून 24 तास पाणी देण्याचाही संकल्प आपला त्या ठिकाणी आहे. पण जसजसं हे नवीन डिस्ट्रीब्युशन यंत्रणा वाढली अजून आहे त्या यंत्रणेवरती ताण येत चाललेला आहे. आणि म्हणून सुधारित पाणी पुरवठा योजना शासनाच्या दरबारी तांत्रिक मंजुरीसाठी जी पडून होती तिचा मी स्वतः आणि आमचे काही नगरसेवक असतील आम्ही वेगवेगळ्या वेळी नगरला असेल, नाशिकला असेल, ठाण्याला असेल, मुंबईला असेल ही तांत्रिक मान्यता मिळण्यासाठी आम्ही स्वतः प्रयत्न करून लवकरात लवकर तर मिळावीच पण त्यात काही क्वेरी राहू नयेत, चांगली योजना व्हावी यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. आता याचं श्रेय घेण्याचा विरोधक केविलवाणा प्रयत्न करतायत. आमदार साहेबांचे बरेचदा भाषणं होतात, तुमची पाणी पुरवठा योजना मीच मंजूर करणार आहे, अमुक करणार आहे. मध्यंतरी 1 वर्षभरापूर्वी ते त्यांच्या नगरसेवकांना घेऊन किंवा त्यांच्या काही कार्यकर्त्यांना घेऊन मुख्यमंत्र्याला भेटले. पण तेव्हा मुख्यमंत्र्याबरोबर त्यांचे फोटोही आले बुके वगैरे देताना. पेपरात दुसऱ्या दिवशी बातम्या झळकल्या की राहुरी शहराची सुधारित पाणी पुरवठा योजना मंजूर झाली म्हणून, अशा बातम्या झळकल्या. मला वाटलं चांगली गोष्ट, अजून तांत्रिक मान्यता मिळाली नाही तरी पण जर योजनेला मान्यता असेल तर तरी ठीक आहे म्हटलं. आपल्याला काय, शेवटी शहरातल्या लोकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे. पण त्यावर काहीच झालं नाही. कारण मला माहिती होतं की फाईल कुठे हे मला माहिती ना. ह्यांचं खोटेपणा त्यावेळेस लोकांच्या राहुरी शहरातल्या जनतेसमोर उघडा पडला. कारण तांत्रिक मान्यता जर मिळाली नसेल तर त्याची प्रशासकीय मंजुरी हा पुढचा भाग आहे. मग हे श्रेय घेण्याचा त्यांच्याकडून केविलवाणा प्रयत्न कायम असतो. पण त्याची तांत्रिक मान्यता मिळवणं, त्याला माझी अशी इच्छा आहे. त्या योजनेमध्ये आम्ही असा भाग घेतला आहे की ह्या पाणी पुरवठा योजनेला जोडून एक सोलर पॉवर जनरेशन युनिट असावं. त्याकरता जागा मिळवण्याचे माझे प्रयत्न चालू आहेत. भले 4 दिवस उशीर लागेल पण जेव्हा केव्हा आपली योजना होईल ती स्वावलंबी असावी. तिच्या सोलरमधून जर इलेक्ट्रिसिटी जनरेशन झालं तर आपल्या योजनेच्या लाईट बिलामध्ये बचत होईल, लोकांना भविष्यामध्ये पाणीपट्टी कमी लागू शकेल. असा पुढचा भविष्याचा विचार करून हा सर्व योजनेचं त्या ठिकाणी काम चालू आहे. म्हणजे शहर स्वच्छतेसोबतच आपण गटार योजना, आरोग्याचा विषय आपण म्हणताय, जॉगिंग ट्रॅक, असे अनेक जे विषय आपण म्हणतायत. पण आपण एक आणखी म्हटलं होतं की शहरामध्ये CCTV बसवणार, तर त्याचं काय झालं? CCTVचा विषय आम्ही टेंडर वगैरे त्या ठिकाणी काढायला घेतलेले, परंतु टेंडर काढताना काही लोकांनी टेंडर जेव्हा भरले
त्याची आम्ही आता हा विषय एकतर त्याची तांत्रिक मान्यता आम्हाला लवकर मिळत नव्हती CCTVची, आणि जेव्हा टेंडर आम्ही तरी पण टेंडर प्रक्रिया चालू केली, पण टेंडरमध्ये ज्या लोकांनी भाग घेतला होता आम्ही म्हटलं तुम्ही तुमचा डेमो आम्हाला दाखवा, कारण की आता एवढं चांगलं तांत्रिक गोष्ट करायची आहे, करणारे सगळे बाहेरचे होते, त्यांच्यावरती खरंच व्यवस्थित करतात की नाही दर्जा तपासायचा. हां, म्हणून आम्ही त्यांचा डेमो बघितला. तर त्या डेमोमध्ये काही लोकांकडनं आमची फसवणूक होती असं आमच्या त्यावेळेस लक्षात आलं, कारण टेंडर फॉर्ममध्ये भरलेले जे युनिट होते ते वेगळे होते आणि डेमोमध्ये त्याच्यापेक्षा हायर एंडचे कॅमेरे त्यांनी दाखवले, आणि म्हणून आम्ही ते रद्द केलं. आणि पण जेव्हा टेंडर उघडलं त्याची किंमत खूपशी त्यांनी भरलेली, आणि एवढे किंमत आहे आम्हाला परवडणार आहे म्हणून ते टेंडर आम्ही कॅन्सल केलं आणि परत टेंडर काढायचं त्या ठिकाणी चालू आहे, रिटेंडरिंग चालू आहे. करताना शेवटी पैशाचाही, लोकांचे कररूपी पैसे, त्याचाही विचार कुठेतरी केला पाहिजे. उगाच काहीतरी करायचं म्हणून खूपशे पैसे उधळणं तेही योग्य नाही. आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती, त्यानंतर आणखी प्रश्न आहेत त्याच्यावरती आपण तुमची उत्तरं जाणून घेऊयात. आपण घेणार आहोत प्राजक्तदादा तनपुरे आपल्यासोबत आहेत. आपण विशेष मुलाखत ऐकतोय. बरंच आपण ऐकलं की त्यांनी बोलता बोलता आमदारांवरती देखील टीका केली आहे, श्रेयवादाचा त्याने विषय सांगितला, जनतेसाठीची भविष्यातल्या काही योजना असतील त्याचं देखील त्यांच्याकडे प्लॅन या ठिकाणी आहे. आणखी बरेच प्रश्न आहे, आपण चर्चा करूयात. घेऊयात छोटीशी विश्रांती. राहुरी तालुक्याचे युवा नेते प्राजक्त तनपुरे एक्सक्लुझिव्ह. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. प्राजक्तदादा तनपुरे यांची मुलाखत आपण या ठिकाणी सुरू आहे. दादा, एक महत्त्वाचा विषय ब्रेकला जाता जाता आपण CCTVचा विषय सांगितला. आणखी एक इथे कारण की आपल्या शहरामधून नगर मनमाड महामार्ग जातो, तर ट्रॅफिकची समस्या या ठिकाणी आहे, तर त्यासाठी सिग्नल यंत्रणा हवी. त्यासाठी नगर परिषदेमार्फत पोलिसांना काहीतरी NOC पाहिजे. त्या संदर्भात आपण काय सिग्नल बसवण्याचा विषय अगदी मागच्या पासून चालू होता. तर आम्ही या कामी पोलिसांबरोबर शेवटी त्यांचंही ते काम आहे, त्यांचंच वस्तुतः काम आहे. मग त्यांच्याबरोबर आम्ही कम्युनिकेशन केलं. मागचे जे आता नवीन अधिकारी, त्यांच्या मागं जे बदलून येण्याचे अधिकारी होते किंवा त्यांच्या मागचे असतील, तर ते म्हणाले की इथं आधी नव्या पेठेतून येणारा जो रस्ता आहे त्याला स्लोप बसवला पाहिजे, स्लोप व्यवस्थित केला पाहिजे, त्याशिवाय तुम्ही बसू नका. आम्ही म्हटलं ठीक आहे, ते आम्ही काम केलं. मी ते डिवायडर बसवलं पाहिजे, त्याशिवाय तुम्ही हे करू नका. असं पोलिसांचे आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे थोडंसं हे झालं. त्यांनी ज्या काही रिक्वायरमेंट सांगितल्या त्या आम्ही बऱ्यापैकी पूर्ण केल्या. नंतर एकदा आपण सिग्नल चालू केला देखील होता, परंतु त्यांनी जरा असं निदर्शन झालं की अडचणीमध्ये वाढ होती. कारण एका बाजूला कृषी उत्पन्न बाजार समितीचं गेट आहे, एका बाजूला ST स्टँडचं गेट आहे, आणि एकदा आपण सिग्नल चालू केला तर उलट ट्रॅफिक जास्त लांब रांग लागायला लागली. येणाऱ्या जाणाऱ्या मल्हारवाडी रोड करून येणाऱ्या लोकांना, इकडून येणाऱ्या लोकांना आणखीन जास्त वेळ थांबावं लागलं वगैरे वगैरे विषय झाले. तर खरं एवढा वर्दळीचा चौक आहे, सिग्नल बसवायला अजूनही आम्ही त्या ठिकाणी तयार आहोत, त्याचे टायमिंग्स बदलून किंवा हे करून. परंतु एखादा ट्रॅफिक पोलीस जर त्या ठिकाणी असला तर एक काय आहे, प्रक्रिया ही सुटसुटीत असावी या मताचा मी आहे. उगाच टेक्निकल बडेजाव करणं ह्याच्यापेक्षा जी गोष्ट सुटसुटीतपणाने सुटेल ती सुटसुटीतपणाने सुटावी. हां, एक ट्रॅफिक तर बऱ्याचदा तिथं ट्रॅफिक पोलिसांची एक चौकी आहे, एक पोलीस जरी असेल तरी पण त्या ठिकाणी सुटू शकतो. तरी देखील जर लोकांची रिक्वायरमेंट असेल तर आपण सिग्नल करायला अजूनही सूचना आहेत माझ्या, पण तिथं स्पीड ब्रेकर टाकावेत जेणेकरून लोकांना रस्ता क्रॉस करणंही सोपं जाईल. हाही माझ्या सूचना दिल्या होत्या मध्यंतरी. एकेकाळी राज्याला दिशा देणारा आपला राहुरी तालुका होता, परंतु आपण जर बघितलं तर गुन्हेगारी या ठिकाणी वाढलेली आहे, बरेचसे बेरोजगारीचं आहे, रस्ते, वीज, पाणी, अनेक प्रश्न आहे. तर आपलं काय विजन आहे किंवा आपण या समस्या वाढतात त्यावर काय म्हणाल? आता तुम्ही खूप सारे विषय एकाच प्रश्नात घेतलेले आहेत. मी आता एकेका मुद्द्याकडं खरं गुन्हेगारीकरणाचा आपण विषय घेतला, तो फार महत्त्वाचा आहे. तर या शहरात असेल किंवा तालुक्यातल्या लोकांना गुन्हेगारीकरण इतकं या शहरामध्ये, तालुक्यामध्ये वाढलेलं आहे की हा खूप सेन्सिटिव्ह विषय या शहरातल्या, विशेष करून शहरातल्या असेल किंवा ग्रामीण भागातलाही झालेला आहे. म्हणजे पूर्वीचा राहुरी तालुका 15 वर्षापूर्वी हा नगर जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये एक शांतताप्रिय तालुका म्हणून ओळखला जायचा. इथं गुन्हेगारीकरण नव्हतं किंवा सर्व जाती धर्मामध्ये सलोखा होता. परंतु आज राहुरी तालुक्याची अवस्था ही बिहारसारखी होती की काय अशी म्हणायची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे. गावठी कट्टे सर्रास सापडतात. वाळू उपशाच्या माध्यमातून निसर्गाचं, शेतकऱ्यांचं नुकसान तर होतच आहे, परंतु गुन्हेगारीकरणही त्यामुळे इतकं वाढलेलं आहे की पूर्वी आपल्या गावातून नदी वाहणं हा एक
मोठा चांगला विषय होता. एका म्हणजे गावात नदीच्या काठी आपलं गाव असणं हे समृद्धीचा विषय होता, पण आज मात्र नदीच्या काठी गाव असणं म्हणजे गुन्हेगारीचा त्या ठिकाणी विषय आहे. म्हणजे इतका मोठ्या प्रमाणामध्ये मग ते वाळू तस्कर असतील, गावठी कट्टेधारक असतील, अक्षरशः नदीकाठच्या शेतकऱ्यांना शेती करणं मुश्किल झालेलं आहे. मोटरची कधी चोरी होईल, काही लोकांना अक्षरशः आपल्या मोटरीची चोरी होऊ नये म्हणून हप्ते गुन्हेगारांना या राहुरी शहरालगतच्या गावामध्ये अशी आज परिस्थिती आहे. या गुन्हेगारांना कुणाचं पाठबळ आहे? आता कसं आहे, ही पोलीस व्यवस्थेवरती धाक असणं हे आमदारांचं त्या ठिकाणी काम आहे. आमदारांचाच जर आता पोलीस यंत्रणेवरती काय धाक नसेल किंवा आमदारच गुन्हेगारांना पाठीशी घालतात की काय, अशी चर्चा त्या ठिकाणी आहे. त्यांचे कार्यकर्ते असतील, मी सगळेच कार्यकर्ते म्हणत नाही, परंतु आमदारांकडून जो पोलीस खात्यावरती वचक असेल किंवा पोलिसांकडून ही कामं करून घेण्याचं, आता हे काम काय नगराध्यक्षाचं काम नाही, हे आमदारांचं काम. बरं, आज वस्तुतः सत्तेमधले आमदार आहेत आणि या राहुरी शहराची अशी अवस्था, एकतर ते या शहरातले नाहीत, तालुक्यातले नाहीत म्हणून असेल कदाचित, किंवा त्यांना एवढं काय या शहरातल्या लोकांबद्दल, तालुक्यातल्या लोकांबद्दल कळवळा नसेल, किंवा त्यांना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचं असेल, या तालुक्यामध्ये गुन्हेगारीतली वाढ करायची असेल, हेही काय कळत नाही. परंतु अक्षरशः गेल्या 15 वर्षामध्ये या राहुरी तालुक्यानी, म्हणजे पूर्वीचा राहुरी तालुका आणि या 15 वर्षामध्ये बदललेला तालुका, खूप जमीन आसमानचा फरक झालेला आहे. आणि शेतीपंपाचा विषय असेल, त्याच्यावरती हप्ते लोकांना द्यायला लागतात. आज राहुरी शहरामध्ये एखादा माणूस समजा मोटरसायकल घेऊन कपडे घ्यायला एखाद्या दुकानामध्ये गेला, तर अशी परिस्थिती आहे की दुकानातनं बाहेर आल्यावरती आपली मोटरसायकल जागेवर असेल की नाही याची शाश्वती नाही. आणि असे सर्रास प्रकार या राहुरी शहरामध्ये घडतात की मोटरसायकल गेल्यानंतर पोलिसात कंप्लेंट द्यायला गेलं की थोडं थांबा बघा असं विषय होतात. मग कोणास तरी त्याला फोन येतो की इथं तुमची मोटरसायकल पाहिजे असेल तर एवढे पैसे देऊन जावात. हे सर्रास झालंय. बरं ठीक आहे, हे इतकं सर्रास झालंय की उद्या अशी वेळ येऊ नये की अंगणातनं एखादा लहान मुलगा उचलून नेला आणि त्याचे पण पैसे द्यायला उद्या इथं मुलगा ठेवला. ही वेळ खूप लांब नाही. आणि म्हणून या शहराला, या तालुक्याला एखाद्या चांगल्या पोलीस अधिकाऱ्याची आणि ते आणण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची खूप गरज आहे. फार मोठा आरोप या ठिकाणी तनपुरे करतायत की आमदारांनीच गुंडांना इथे पाठबळ दिलं आहे, असा फार मोठा आरोप त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की एकेकाळी शांतताप्रिय असणारं हे राहुरी आता बिहार होतं की काय, अशी परिस्थिती आहे. खरंच ही भयानक आहे. आणि मला वाटतं पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असेल किंवा जे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, राज्यात काम करणारे लोक आहेत, त्यांनी देखील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि यासाठी अनेक वेळा नागरिकांनी देखील मोर्चे काढले. आपणही मोर्चामध्ये सहभागी झाला होता. एकदा म्हणजे राजकीय सर्वपक्षविरहित मोठा मोर्चा मी स्वतः जवळपास 2-3 वर्षापूर्वी साधारणपणे काढला असेल. इतरही काही संघटनांनी काढले असतील. वेळोवेळी सातत्यानं चालू आहे. मग ते पोलीस प्रशासनावर, महसूल प्रशासनावर सातत्याने. परंतु राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्या कारणानं हे सगळे विषय कुठं थांबत नाहीत. आणि म्हणून राजकीय इच्छाशक्ती चांगली प्रबळ असणारा, गुन्हेगारी कमी करण्याबद्दल राजकीय इच्छाशक्ती ज्याच्याकडे आहे असा माणूस या विधानसभा मतदारसंघाचा जर आमदार होईल, तेव्हाच कुठेतरी या गोष्टीला काहीतरी ब्रेक लागू शकणार आहे. बरोबर आहे. आपण आणखी एक विषय महत्त्वाचा आहे या ठिकाणी, बेरोजगारीचा. जसं मी मागाशी 2-3 सोबतच घेतले, रस्ते, वीज, पाणी. तर बेरोजगारीचा विषय 25 वर्ष सत्ता आपल्या कुटुंबाच्या भोवती होती. इथे बस डेपो आहे, ग्रामीण रुग्णालय आहे, MIDC आहे, असे अनेक प्रश्न आहे. येथील युवक हे इतर ठिकाणी बाहेर स्थलांतरित होत आहेत, कामासाठी बाहेर जात आहेत. तर त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे? आपल्याला वाटत नाही की आपण त्यासाठी कुठे कमी पडलो किंवा भविष्यात करायला हवं, किंवा लोकप्रतिनिधी कमी पडत आहेत? नाही, या बेरोजगारीच्या विषयावरती मला एक सांगावं असं वाटतं की तनपुरे साहेब आमदार असताना आपल्या शेवटच्या टर्ममध्ये आपण राहुरी शहरालगत मिनी MIDC या ठिकाणी आणली. आता मिनी MIDC आली त्यानंतर हळूहळू त्यावेळेस जस्ट आपण मंजूर करून आणली, लोकांनी प्लॉट्स वगैरे घेतले आणि नंतर आपली आमदारकी त्या ठिकाणी गेली. त्यानंतर पुढचे 15 वर्ष त्या MIDC मध्ये उद्योगांना येण्याकरता ज्या काय मूलभूत सुविधा द्यायच्या असतात, मग ते पाणी असेल किंवा योग्य दाबाने वीज असेल, या सर्व सोयीसुविधांचा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे या सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं या लोकप्रतिनिधींनी कधीच त्याचा विचार केला नाही. मग या MIDCला जर योग्य प्रकारे पाणीचा पुरवठा झाला, योग्य दाबामध्ये वीज मिळाली, तर चांगल्या नगर MIDC जागाने चांगले उद्योग या ठिकाणी आले असते आणि लोकांना रोजगार निर्मिती मिळू शकली असती. त्याचा कुठल्या प्रकारे विचार या
आमदारांकडून असेल, खासदारांकडून असेल, भाजपच्या कोणाकडूनही त्या ठिकाणी झालेलं नाही. आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांची सत्ता आहे, परंतु कुठल्याही प्रकारे जे 2 कोटी रोजगार आम्ही ऐकतो ते नुसते टी व्हीवरतीच ऐकतो. प्रत्यक्षात मात्र इथं कुठल्याही प्रकारची कृती नाही. बरं, इन्फ्रास्ट्रक्चरची MIDCचं इथं आहे, त्याला फक्त आपण इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून द्यायचा विषय. पण राजकीय इच्छाशक्ती नसली की काय होतं याचं उत्तम उदाहरण आहे इथं. बरोबर आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव या ठिकाणी देखील दिसतोय. आपण ब्रेक घेणार आहोत. तत्पूर्वी एक प्रश्न घेतो की आपण आमदारांचा उल्लेख गेल्या 2 प्रश्नांमध्ये करताय, तर कर्डिलेंचा देखील आपल्यावर सतत एक आरोप असतो की तनपुरेंनी कारखाना असेल, सूतगिरणी असेल आदी इथले जे सहकार आहे हा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला किंवा ते संस्था बंद पाडतायत. तर या आरोपाला तुम्ही नेमकं काय उत्तर या मुलाखतीच्या माध्यमातून द्याल? हां, बरोबर झालं. हा प्रश्नावरती आपण प्रश्न विचारलात, अत्यंत योग्य प्रश्न विचारलात. संस्था बंद पाडल्याचा आरोप आमच्यावरती त्या ठिकाणी केला जातो. आता सुरुवात आपण करू राहुरी सूतगिरणीपासून सुरुवात करू. सूतगिरणी बंद झाली ही मुळात विकास मंडळाच्या ताब्यात गेल्यानंतर बंद झाली आणि वास्तविक पाहता सूतगिरण्या चालवणं हा काही खूप फायदेशीर उद्योग त्या काळीही नव्हता, आजही नाही. आपलीच बंद पडली अशातला भाग नाही. या जिल्ह्यात कुठंच त्या ठिकाणी आता सूतगिरण्या राहिलेल्या नाहीत. त्यामुळं तो काही मी विकास मंडळावरती आरोप करणं हाही विषय नाही. परंतु राहुरी सहकारी साखर कारखाना जो की माझ्या आजोबांनी त्यावेळेस इतर सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन मोठ्या कष्टातून या साखर कारखान्याची निर्मिती केली. म्हणजे धरण डॉक्टर दादासाहेब तनपुरेंनी या तालुक्यामध्ये आणण्याचं त्यांची किमया आहे आणि त्या धरणामुळं जेव्हा पाणी आलं त्यावेळेस त्या अनुषंगाने साखर कारखान्याची या ठिकाणी निर्मिती झाली. आपण जर व्यवस्थित बारकाईने जर या ठिकाणी बघितलं तर 1989 पर्यंत राहुरी कारखाना हा अत्यंत सुस्थितीमध्ये होता. 89 नंतर विकास मंडळाची सत्ता, आमच्या विरोधकांची सत्ता या कारखान्यावरती आली. 89 ते 99 या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये विकास मंडळाची सत्ता या राहुरी कारखान्यावरती होती. या दरम्यान आपल्यालाही इतिहासात जर आपण डोकावलं तर कारखान्याचा चेअरमन कोण होणार, कधी कोणाचे सह्याचे अधिकार काढून घ्यायचे, कधी काय करायचं, यांच्या भांडणामध्ये यांच्या सगळ्या याच्यामध्ये अक्षरशः वर्षाला चेअरमन बदललेले आहेत. इतकं दुर्लक्ष झालं. सर्वात मोठं दुर्लक्ष यांचं कुठं झालं असेल तर 1989 ते 99च्या बॉडीमध्ये या राहुरी कारखान्याकडे देशी दारूचा एक ब्रँड होता. आता माझं तर त्या काळात काय खूपसं हे विषय नव्हता काय, परंतु मी एका देशी दारूच्या डिस्ट्रीब्युटर बरोबर एकदा बसलो होतो. विषय दुसऱ्या कारणाकरता गेलो होतो, मोलॅसिसचे काही विषय होते, पण त्यांनी मला विषय असा काढला की म्हणे तुमच्या राहुरी कारखान्याचं देशी दारूचं ब्रँड आम्ही घ्यायचो म्हणे डिस्ट्रीब्यूट करण्याकरता. साधारणपणे 1992-93च्या दरम्यान तुमच्या संचालक मंडळाचं इतकं दुर्लक्ष झालं त्याच्याकडे की तो ब्रँड, तुमचा ब्रँड मार्केटमधनं आम्ही काढला कधी आणि तिथं संजीवनीचा ब्रँड आणला कधी हे तुमच्या डायरेक्टर बॉडीलाही कळालं नाही आणि अधिकाऱ्यांनाही कळालं नाही. वास्तविक पाहता हा मार्केटिंगचा भाग आहे. आज ज्या कारखान्यांचे देशी दारूचे ब्रँड मार्केटमध्ये सेट आहेत त्यांचं बारीक लक्ष आपल्या ब्रँडकडे असतं. एखाद्या जरी कोणी दुकानदारांनी आपला ब्रँड काढून दुसरा ब्रँड ठेवला तर लगेच तिथं जाऊन त्याला विचारणं होतं की बाबा काय झालं. पण ह्या विकास मंडळाच्या सत्तेच्या काळामध्ये या ब्रँडकडे दुर्लक्ष झालं. वास्तविक खूप पैसे देणारा तो साखर कारखान्याला तो कारखान्याला निश्चितच आज म्हणजे कोळपेवाडी असेल, संजीवनी असेल, यांच्याकडे त्यात तोडीचा आपला ब्रँड होता जवळपास. परंतु यांच्या दुर्लक्षामुळं हा ब्रँड नामशेष झाला. आज मार्केट आणि एकदा मार्केट गेलं की ते परत बसवणं खूप अवघड असतं. अवास्तव नोकर भरती यांच्या काळामध्ये झालेली आहे. आमच्यावरती कार्यकर्ते नाराज व्हायचे की बाबा विकास मंडळाच्या काळामध्ये एवढी नोकर भरती होते, आपण आल्यावर मात्र लोक कामाला घेत नाहीत. हा राजकीय वाईटपणा आम्ही घेतला, ज्याच्यामुळे सत्तांतर कायम होत गेले. पण आम्ही त्या ठिकाणी संस्थेचं हित बघत गेलो. यांनी 89 ते 99 ह्या दरम्यान आपण बॅलन्स शीट काढून बघा, वार्षिक पगार कुठल्यापासून कुठं गेला. अक्षरशः लोक म्हणायचे एक टेबलवरती जिथं एक माणूस बसत तिथं 4-4 माणसं राहुरी कारखान्यामध्ये बसतात. अशी वेळ ही विकास मंडळाच्या काळामध्ये आली. आपल्या कालावधीमध्ये कारखाना जेव्हा तनपुरे साहेबांकडे होता त्यावेळी शेतकी खात्यामध्ये नियोजन होतं, वेळापत्रकानुसारच ऊस तोडला जायचा. त्या शेतकी खात्यामध्ये राजकारण आणण्याचं काम हे विकास मंडळाच्या काळामध्ये झालेलं आहे. आणि मग तनपुरेंचा कार्यकर्ता त्याचा ऊस तोडूच नका, आपला कार्यकर्ता त्याचा ऊस आधी तोडा. मग ते ऊसाची रिकव्हरी केली आणि मग याचा तोडायचा नाही त्याचा तोडायचा, या मूळ गोष्टीमुळं या तालुक्यातला ऊस बाहेर जायला लागला. ही गोष्ट सर्वप्रथम विकास मंडळाच्या काळामध्ये या ठिकाणी झाली की ऊस तोडीमध्ये राजकारण यांनी आणलं. इथंच सर्वात मोठा घास झाला आणि त्याच्यामुळं
नाही, त्याच्यामुळं लोकांना आपला ऊस जाईल की नाही याची जेव्हा शाश्वती राहिली नाही, कारण त्याच्यामध्ये ह्या मंडळींनी राजकारण आणलं आणि मग हा ऊस बाहेर त्यावेळेस जायला लागला. इथं पण एक अधोगतीला कारण आहे. आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे जी गोष्ट आपण म्हणजे बॅलन्स शीटमध्ये किंवा कुठलं तपासून बघावी, एखादा गोष्ट आपल्या कालावधीमध्ये जर 4 रुपयाला खरेदी होत असेल तर ती यांच्या कालावधीमध्ये 8 रुपयाला खरेदी झालेली आहे. अशा प्रकारचं म्हणजे इतकं नियोजनाचा अभाव यांच्या कालावधीमध्ये झाला. आणि आमच्याकडे सत्ता आली की तनपुरे साहेबांचं असायचं की नाही बा, आपली संस्था आहे ती जपली पाहिजे, अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे, मग फाजील नोकर भरती नाही किंवा गेस्ट हाऊसमध्ये फाजील खर्च नाही, अशी सर्व काटकसर करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न, जेणेकरून राजकारणाला तोटा झाला पण संस्था वाचवायला गेलो. अक्षरशः मी प्रसाद शुगरचा चेअरमन होतो आणि आता मधल्या काळामध्ये सत्ता शेवटची आमच्याकडे आली म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक झाला असा विषय त्या ठिकाणी झाला. मग एक वेळ तर अशी होती की शेवटच्या कालावधीमध्ये तनपुरे साहेब, माझे वडील त्या कारखान्याचे चेअरमन आणि मी या कारखान्याचा चेअरमन, आम्ही अक्षरशः जेवताना म्हणजे ते असं 2 विरोधक बसले की काय असं कधी कधी वातावरण व्हायचं. म्हणजे ते त्यांच्या संचालकाला सांगायचे की अजिबात प्रसाद शुगरला ऊस द्यायचं नाही. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं खोटं मी बोलत नाही की ऊस हा राहुरी कारखाना प्रसादला देऊ नका इथपर्यंत विषय. म्हणजे इतकी हा खाजगी कारखाना असून देखील अत्यंत जीवापाड जी जबाबदारी जनतेने दिली ती पार पाडायचा त्यांनी प्रयत्न केला. पण दुर्दैव असं की आमच्याकडं जेव्हा कारखाना आला त्यावेळेस तो अक्षरशः खिळखिळाहून आला होता. मग इलेक्शन झाल्यानंतरच सत्ता आमच्याकडे आली आणि जेव्हा आली त्यावेळेस लेबर इतर कारखान्यांनी भरलं होतं. यांनी विकास मंडळाच्या लोकांनी निवडणूक आता आपल्याकडून जाणार म्हणून लेबरही भरलं नाही, काय नाही. अशामध्ये ते अत्यंत जीर्ण झालेल्या अवस्थेमध्ये आपल्याकडे कारखाना आला आणि कावळा बसायला आणि फांदी तुटायला वेळ एक झाली. खापर सगळं आमच्या माती फोडलं गेलं. आणि शिवाजी कर्डिले हे वारंवार उल्लेख करतात, पण त्यांनी एकदा तपासून बघायला पाहिजे की त्यांच्या स्टेजवर जी मंडळी बसतात त्यापैकी किती जण त्यांच्या मागं बसलेले असतात. त्याच्यातले बहुतांश जण राहुरी कारखान्यावरती संचालक राहिलेले आहेत. यांचं पण एकदा जरा तपासून जर त्यांनी बघितलं तर त्यांना बोलणंही त्या ठिकाणी अवघड होणार आहे. आपण बघू शकतो या प्रश्नावरती अत्यंत पूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी सांगितलेले आहे. कदाचित हे जनतेला देखील पटतील, कारण विकास मंडळाच्या नेतृत्वाअभावी म्हणा किंवा त्यांच्या राजकारणाच्या या भूमिका आहे किंवा ऊस पळवापळवी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये किंवा त्यांनी जे बाय प्रोडक्ट आहे त्याच्यावर लक्ष दिलं नाही, ह्या अशा अनेक फॅक्टरमुळे कारखाना डबघाईला आला आणि तो यांच्याकडे त्या काळात आला. परंतु तरी देखील त्यांनी सांगितलं आहे की त्यांच्या वडिलांनी कारखाना बंद पडू नये, तो जगवायचा, सभासदांचं हित बघितलं, कारखान्याचं हित बघितलं, कुठेतरी वैयक्तिक तोटा सहन केला असं या ठिकाणी आपण सांगतो. आपण घेऊ एक छोटासा ब्रेकनंतर ही चर्चा अशीच सुरू राहील. राहुरी तालुक्याचे युवा नेते प्राजक्त तनपुरे एक्सक्लुझिव्ह. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण तनपुरे कारखान्याबद्दल बोलत होतो. दादा, तनपुरे कारखाना हा विखे पाटलांनी टेक ओव्हर केला, त्यांच्या कारखान्याने टेक ओव्हर केला, तर याचा तोटा आपल्याला आगामी निवडणुकीच्या दृष्टीने होईल का असं वाटतं का आपल्याला? नाही, आता कारखाना चालू झाला ही चांगलीच गोष्ट आहे. आम्ही कधीच त्याला विरोध केला नाही किंवा त्यांच्या कुठल्याही गोष्टीला विरोध केला नाही. मी एका जनरल मिटिंगला सुजय विखे उपस्थित असताना मी होतो त्यावेळेस मी फक्त एवढंच प्रश्न विचारलं की त्यावेळेस ते मला वाटतं काहीतरी ठराव करायचा होता, पण त्या ठरावामध्ये नेमकं कुठल्या बँकेकडून कर्ज घेणार, काय घेणार याचा खुलासा करावा एवढंच फक्त मी म्हटलेलं. त्यांच्या कुठल्या चांगल्या गोष्टीला विरोध करण्याचा काही संबंध नाही. आणि मला वाटत नाही ह्याला काय निवडणुकीला ह्याच्यामध्ये मला काय तोटा होईल किंवा असा कुठला मला विषय मला वाटत नाही असं काय होईल. परंतु कारखाना चालू होण्याच्या अगोदर निवडणुकीमध्ये 100-150 कोटी कर्ज उपलब्ध करून देण्याचा विषय होता. ठीक आहे, पण त्यांनी चालू केला, कसं का होईना चालू केला, चांगली गोष्ट आहे. पण मागच्या वर्षी 28 कोटीचा तोटा बॅलन्स शीटमध्ये दाखवला आहे. यावर्षी मला माहीत नाही काय परिस्थिती आहे. चालू राहणं हे ठीक आहे, परंतु तोटा वाढत जाणं ही देखील गंभीर बाब आहे. कारण तुम्हाला अनुभव आहे कारखान्याचा पूर्वीचा, त्यामुळं ते पुढची 5 वर्ष देखील त्यांनी चालवलं पाहिजे. यातनं एक राजकीय प्रश्न असा विचारतो की विखेंनी का आता म्हणजे बंद, आता त्यांचे देखील कारखाना आहे, त्यांनी गणेशनगर कारखाना घेतला, तो सुद्धा काही तोट्यातच म्हणावं लागेल, आणि आपला देखील या ठिकाणी घेतला. त्याच्या मागचं कारण काय आपल्याला वाटतं का? म्हणजे काय कारण असेल त्यांनी तनपुरे कारखाना घेण्यामध्ये? काही राजकीय त्याच्यामागे कारण दिसतं का आपल्याला? नाही, तर त्यांच्या कारणामीमांसा हे आपण त्यांनाच विचारली पाहिजे. त्यांनी काय कारणाने घेतलं आहे मी सांगू शकत नाही. आपण त्यांनाच विचारलेलं योग्य राहील किंवा प्रवरेच्या सभासदांना आपण विचारलेलं योग्य राहील. मनसेकडून राहुरीचे जे माजी नगराध्यक्ष आहेत RR तनपुरे हे विधानसभा लढवणार आहे असं आम्ही ऐकतोय. शुभेच्छा आहेत माझ्या त्यांना. ओके, एका शब्दात उत्तर या ठिकाणी आपण दिले. आपण आपल्या वैयक्तिक बाबतीत एक असा आरोप होतो की आपण सतत पुण्यात राहता, त्यामुळे काही लोकांचे कामं जर अडले तर त्यांना गैरसोय होते.
तर याबद्दल काय सांगाल? नाही, असं मला आश्चर्य वाटलं आपल्याकडून हा प्रश्न आला. मी म्हणजे इथंच असतो. मी मुंबईला नगरपालिकेचे काही कामं असतील त्यावेळेस मुंबईला जातो आणि जाताना आता फॅमिली माझी मुलं शिकायला पुण्याला आहेत ही गोष्ट योग्य आहे. परंतु मी सुट्टीला मुलं इकडे येत असतात, विकेंडला शनिवार रविवार सुट्टी असते, किंवा मुंबईला जेव्हा माझी काही कामं असतात नगर परिषदेची त्यावेळेस जाताना मी पुण्याला जातो. शेवटी मी काय कुटुंबाला देखील वेळ देणारा माणूस आहे. वेळेचा बॅलन्स हा फक्त आपल्या राजकारणापायी कुटुंबही आपल्यापासून लहान मुलांना या वेळेस आपली गरज असते. परंतु ह्याच्यामध्ये मी काय पुण्याला राहतो आणि इथं राहत नाही ह्या म्हणण्यामध्ये अजिबात तथ्य नाही. मी कायम माझा 90% वेळ हा इथंच असतो, 10% वेळ कामानिमित्त मी ते ॲडजस्ट करतो पुण्याला जाणं. आणखी एक आरोप आहे की आपल्या अवतीभोवती विशिष्ट लोकांचं जे वर्तुळ आहे ते आपल्याला थेट कार्यकर्त्यांपर्यंत जाऊ देत नाही, असाही आरोप खाजगीमध्ये आपलेच कार्यकर्ते करतात. तर याच्यावरती आपण नेमकी आपली भूमिका काय? आपण थेट असं लोकांशी संपर्क किंवा जनतेत तर आपण जाता आहात, तर परंतु कार्यकर्ते जर असे काही नाराज होत असतील, तुमच्यापर्यंत त्यांचं पोहोचणं होत नसेल, तर त्यासाठी आपण काय कराल? नाही, आता माझ्यावरती लोकांनी राहुरी शहराची जबाबदारी दिलेली आहे. राहुरी शहराचा नगराध्यक्ष म्हणून मी काम करतो आणि निवडून आल्यानंतर मी सत्कार घेतानाच सांगितलेलं आहे की हात दाखवा आणि नगराध्यक्ष थांबवा. आणि त्या दृष्टीनेच माझी वाटचाल चालू आहे. या राहुरी शहरात मी शक्यतो पालिकेच्या ऑफिसला जातानाही मी वेगवेगळ्या मार्गाने चालत जात असतो की कधी इकडून जाऊ तिकडून जाऊ, कारण उगाच गाडीत बसून ऑफिसला जायचं त्यापेक्षा जातो तिथं चालत किंवा मोटरसायकल शक्यतो चालत जायचा प्रयत्न असतो की जेणेकरून काय चाललंय काय नाही हे कळतं. लोकही भेटतात, लोकांनाही त्या निमित्तानं भेटता येतं. आणि माझ्या ऑफिसमध्ये मी कधी बघत नाही की कुठल्या कार्यकर्त्याला घेऊन या किंवा मला कोणी मत दिलंय त्यांनीच यावं, मला ज्यांनी मत दिलं नाही त्यांनी येऊ नये, अजिबात काय विषय माझ्याकडे तसा विषय नाही. मी काय कुठला गुंड उमेदवार नाही की लोकांनी मला घाबरावं म्हणून, तशातलाही काही विषय नाही. त्यामुळे माझ्या ऑफिसमध्ये कधीही कुणी येतं मला भेटू शकतं किंवा मी रस्त्याने चालताना कुणालाही भेटतो, मला भेटायला लोकांना भीती वाटत नाही, हाही मुळात विषय आहे. मगाशी सुजय विखेंचा विषय झाला तर तो प्रश्न राहिला, नगर लोकसभेमध्ये जर सुजय विखेंना उमेदवारी भेटली तर आपण त्यांचा प्रचार कराल का आघाडीचा धर्म म्हणून? नाही, आता कसं आहे, आम्ही आत्तापर्यंत कधीच आघाडीचा धर्म तोडलेला नाही. पण आता आमच्या कार्यकर्त्यांचं इतकं असं म्हणणं यायला लागलेलं आहे की आता ते कुठल्या पक्षाकडनं त्यांना उमेदवारी मिळेल हे त्यांनाच माहिती, मला काय माहीत नाही, कारण मी त्याच्याबद्दल खूपसं काही विचार करत नाही. मी आपलं माझ्या कामामध्ये लोकांना भेटण्यात व्यस्त असतो. आता त्यांना कुठल्या पक्षाकडनं उमेदवारी मिळते याच्यावरती अवलंबून आहे. जर ते काँग्रेसकडनंच त्यांना उमेदवारी भेटली, कारण आता काल चर्चा झाली असं ऐकलंय की राष्ट्रवादीकडनं ती जागा सोडण्याचा विचार सुरू आहे, जे काही होईल ते, बट मिळाली काँग्रेसकडनं जरी मिळाली तरी आघाडी म्हणून आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत लढणार हे तर फिक्स झालं आहे, त्या कंडिशनमध्ये तुम्ही त्यांचं काम करणार का? नाही, आज तरी मी म्हणेल की नाही करणार. काँग्रेसकडून जर मिळालं तर आज मी म्हणेल की नाही करणार, कारण याचं कारण असं आहे की माझा काही व्यक्तिगत त्यांच्याशी माझी आमचा कधी संबंध आलेला नाही, त्यामुळे त्यांच्याशी काही व्यक्तिगत दुश्मनी असण्याचं काही कारण नाही. पण काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या राहुरी विधानसभा मतदारसंघातले आज उघड भारतीय जनता पक्षाच्या स्टेजवरती जाऊन जर माझ्यावर टीका करत असतील, आता त्यांचे जिल्हा परिषद सदस्य आहेत, माझे जिल्हा परिषद सदस्य आहेत, वांबोरी गटातले आहेत, सुभाष पाटील आहेत, त्यांच्या पत्नी आता जिल्हा परिषद सदस्य आहेत, ते जर उघड स्टेटमेंट करत असतील की मी करडेलेंबरोबरच राहणार, ते उघड त्यांच्या कार्यक्रमातून माझ्यावर टीका करत असतील, तर काँग्रेसची सगळी मंडळी जर आज भाजपच्या आमदाराबरोबर त्याच्या स्टेजवर जात असतील तर मी का म्हणून काँग्रेसचं काम करावं? माझे कार्यकर्ते शेवटी तेही मला विचारतात की अरे हे आपल्यावरती येऊन टीका करतात, शेवटी युती ही काय, आम्ही युती धर्म पाळण्याचा ठेका मी एकट्यानेच घेतलेला नाही ना. त्यांचे तालुकाध्यक्ष भाजपच्या स्टेजवरती जाऊन टीका करतात, त्यांचे जिल्हा परिषद सदस्य माझ्यावर टीका करतात, भाजपच्या कार्यक्रमाला उघड हजर असतात. मग त्यांनी जर हे थोडं लोकांना आवरलं काय केलं तर विचार करू शकू आम्ही. आपण बघू शकतो प्रेक्षक हो, अत्यंत रोखठोक भूमिका या ठिकाणी प्राजक्त तनपुरे मांडतायत. आपण जेव्हा कधी सुजय विखेंची मुलाखत घेऊ त्यांना देखील हा प्रश्न आम्ही 100% विचारू. आघाडीचा धर्म हा दोन्हीकडनं पाळला गेला पाहिजे. जर एखाद्याला लोकसभेची उमेदवारी करायची असेल तर त्यांनी कशा पद्धतीनं सर्व नेते मंडळी आपल्या घटक पक्ष किंवा आपल्या मित्र पक्षांच्या लोकांना जवळ करता येईल हा मुद्दा त्यांनी देखील लक्षात घेतला पाहिजे आणि त्यांच्या लोकांना त्यांनी आवडलं पाहिजे. त्यांनी जर हातामध्ये घड्याळ बांधलं तर मग आम्हाला एकदम उघडपणे काम करावं लागेल एकदम. या ठिकाणी आपण एक सूचक आमंत्रण म्हणावं लागेल किंवा काही होऊ शकतं, राजकारणात काही सांगता येत नाही. तर बघूयात आता राजकारण भविष्यामध्ये काय नेमकी चित्र बदलते ते आपण बघूयात. गेल्या निवडणुकीचा अनुभव आहे की राहुरी तालुक्यातले जर स्थानिक 2-3 उमेदवार जर उभे राहिले तर
बाहेरच्या उमेदवार किंवा शिवाजी कर्डिलांना त्याचा फायदा झाला, तर आपण जर संभाव्य उमेदवार किंवा संभाव्य निवडणूक लढवणार आहात, भावी आमदार म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं, तर हा फॅक्टर आपल्याला दुर्लक्षून अजिबात चालणार नाही. तर त्यासाठी आपला काय प्रयत्न राहील, सर्वांना एकसंघ करून एकच एक उमेदवार देण्यासाठी? नाही, आता मागच्या निवडणुकीत गेल्या 2 निवडणुकामध्ये 2009 असेल किंवा 2014 असेल, ही आमच्या मतामध्ये आणि शिवाजीराजे गाडे पाटील यांच्या मतामध्ये विभागणी झाली. त्याचा फायदा या तालुक्यातल्या बाहेरच्या उमेदवाराला झाला. पण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून मी असेल आणि शिवाजीराजे गाडे असतील, आम्ही एका विचाराने एका मताने बरोबर आलेलो आहोत. मी स्वतः जिल्हा परिषदेच्या ते उमेदवार होते जिल्हा परिषदेला बारागाव नांदूर गटामध्ये. मी स्वतः त्यांच्या स्टेजवरती जाऊन भाषणं केली. आमच्या बहुतांश कार्यकर्त्यांना मी त्यांचं काम करायला लावलं. काही कार्यकर्त्यांनी, कारण ती नुकतीच युती झाल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी नाही केलेलं आहे, परंतु बहुतांश तरुण कार्यकर्त्यांनी मात्र माझ्या वयाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. आणि मला खात्री आहे की आता आम्ही दोघं वेगवेगळ्या कार्यक्रमात, राष्ट्रवादीच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही एकत्र असतो. आणि आता हे मागचं सगळं बाजूला टाकून आम्ही दोघंही अत्यंत नुसतं शरीराने नाही तर मनाने आम्ही त्या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. आणि निश्चितपणे मला खात्री आहे की या रामलक्ष्मणाची जोडी देखील म्हटलं जातं तालुक्यात. आता लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन आहे, परंतु मला खात्री आहे की माझे त्यांच्याशी अत्यंत चांगले संबंध आहेत. आणि पूर्वी होते, परंतु काही गैरसमज झाले होते. आता गैरसमज दूर झालेत थोडक्यात. नक्कीच. म्हणजे एका शिवाजीच्या पराभवासाठी दुसऱ्या शिवाजीचा आपल्याला मदत भेटेल. हा शिवाजी वेगळा, तो शिवाजी खूप वेगळा. ह्या शिवाजी गाडे, शिवाजीराजे ते नावाप्रमाणे शिवाजी महाराजांच्या नावाला कलंक लागणार नाही अशा पद्धतीनं वागतात. आणि त्या शिवाजींबद्दल मी तुमचा प्रश्न आला तर बोलेल पुढं काय कसं आहे. आपल्या मागे मोठा राजकीय वारसा आहे. आपले आजोबा स्वर्गीय बाबूरावजी तनपुरे असतील, माजी खासदार प्रसाद तनपुरे असतील, आपले मामा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील, यांच्याप्रमाणे आपण देखील एक वेगळा ठसा उमटवण्याचं काहीतरी ध्येय डोळ्यासमोर ठेवलं असेल. कारण आपण फार युवा नेते आहात, आपण नगराध्यक्ष पदही जनतेतून जिंकलं आहे. तर भविष्यात असं काय आपलं एक गोल काय आहे? आता वारशाचं आपण म्हटलात, पण मला खरं वारशावरती माझा विश्वास नाही. जरी मला वारसा असेल तरी मी 2005 पासून सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो. मी शिक्षण माझं पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी समाजामध्ये सामाजिक काम करतो. मला जर वाटलं असतं तर मी मागच्या नगरपालिकेलाच उभं राहू शकलो असतो. पण मी वारशाच्या जीवावरती राजकारण करण्यापेक्षा लोकांमध्ये जाऊन लोकांच्या भावना समजून घेऊन आपण जेव्हा मला योग्य वाटलं की आता मी करू शकतो त्याच वेळेस मी उमेदवारी केली. म्हणून राजकीय वारसा म्हणून मी लढवतो याच्यावर माझा विश्वास नाही. खरं राजकीय वारशावरती विश्वास नाही आहे, स्वकर्तृत्व आणि लोकांच्या इच्छेवरती किंवा लोकांनी आपलं स्वीकारलं पाहिजे, मग आपण लोकांच्यासाठी उमेदवारी केली पाहिजे असं आपण म्हणताय. समाजात आज मोठ्या समस्या आपल्याला दिसतात, तर याच्यामध्ये एक राजकीय पक्ष सोडा किंवा एखाद्या पदाशिवाय किंवा शासनाच्या मदतीशिवाय आपण वैयक्तिक पातळीवरती काहीतरी लोकांसाठी केलं पाहिजे असं कधी वाटत नाही का? आणि तसं आपण काय करता? नाही, निश्चितच या समाजामध्ये काम करत असताना खूप म्हणजे असं वाटतं की आपण खूप काय करण्यासारखं आहे. विशेषतः गोरगरिबांसाठी ज्यांच्याकडं मोठा वशिला नाही, मोठे हे नाही, यांना आधार देण्याकरता, यांच्या मदतीला जाण्याकरता खूप काही करणं मनात दाटून येतं की खूप सारं काही गोष्टी केल्या पाहिजे. परंतु राजकारण हा असा एक भाग आहे की सत्ता जर असेल तर निश्चितपणे या सत्तेच्या माध्यमातून लोकांकरता काम करण्याला जास्त मदत होते. आणि म्हणून ह्या राजकारणामध्ये ठीक आहे, सत्ता मिळवणं किंवा राजकारणात करिअर करणं हा तर एक भाग असतोच, परंतु त्याहीपेक्षा मी एक पाऊल पुढे जाऊन म्हणेल की काहीतरी लोकांकरता करण्याकरता ही सत्ता हवी. म्हणजे करिअरचा तर भाग आहेच, पण त्याही पुढे जाऊन, त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन की समाजातल्या खालच्या घटकाला ज्याला कोणाचा आधार नाही अशांना काहीतरी आपल्या सत्तेचा उपयोग व्हावा. हेच खरं माझं मग ते पदं मिळणं न मिळणं हे फळाची अपेक्षा ठेवून मी काय काम करणार कार्यकर्ता नाही. पण जे कर्म करत राहणं, लोकांच्या अडलेल्या नडलेल्या लोकांच्या मदतीला जाणं आणि त्यातनं काय होत असेल ते करणं, हाच याच्यावर माझा विश्वास आहे. पुढं पदं मिळावीत न मिळावीत ह्याचा मी काय खूपसा भुकेला नाही, परंतु हे करत जाताना जर निश्चितपणे जर सत्तेची ताकद मिळाली तर हे लोकांचे प्रश्न अजून चांगल्या प्रकारे सोडवता येतील. कुठला फळाची अपेक्षा करून मी काम करतोय असं नाही, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता गरजेची असते आणि त्यासाठी आपण काम करतोय असं या ठिकाणी आपण सांगताय. आपण पुन्हा घेऊयात एक छोटासा ब्रेकनंतर अगदी काही प्रश्न आहेत आणि आपण पुन्हा ब्रेकनंतर भेटूयात.
राहुरी तालुक्याचे युवा नेते प्राजक्त तनपुरे एक्सक्लुझिव्ह. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. ब्रेकला जाण्यापूर्वी दोन शिवाजींच्या संदर्भातलं जे काही वक्तव्य आपण केलं त्याच्यावरती परत मला एक विचारायचं, नेमकं आपण असं कसं म्हटलं की शिवाजी या नावाला कलंक लावण्याचं काही लोक काम करतात आणि काही लोक त्याला साजेसे असे आहेत, तर नेमकं काय आहे? शिवाजी महाराज ज्यांचं नाव लोक आदराने घेतात त्याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की शिवाजी महाराज हे स्त्रियांचा सन्मान करायचे. म्हणजे शत्रू पक्षाकडून एकदा त्यांच्या काही सरदारांनी एखादी लढाई जिंकल्यानंतर शत्रू पक्षाची एक स्त्री आणली होती, तिला अत्यंत मान सन्मानाने त्यांनी माघारी पाठवून दिलं. स्त्रियांच्या बाबतीमध्ये शिवाजी महाराज स्त्री सन्मान करण्यामध्ये खूप त्यांचं त्या ठिकाणी हे होतं. आपण बघितलं असेल मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर उषाताई तनपुरे ह्या विधानसभेच्या उमेदवार होत्या. शिवाजी कर्डिलेंना एवढंही भान राहिलं नाही राजकारणाच्या नादात की आपण काय बोलतोय. समोरच्या उमेदवार ह्या अत्यंत सुसंस्कृत उच्च शिक्षित महिला उमेदवार आहेत आणि भाषणाच्या ओघामध्ये ते नको ते त्या ठिकाणी बोलून गेलेले आहेत. आम्ही उगाच त्याचा राजकीय फायदा घ्यायचा म्हणून असं काही विषय केला नाही, पण तू खूप खालच्या पातळीवरती एखाद्या स्त्रीच्या बाबतीत त्यांनी बोलणं, तेही उघड जाहीर सभेमध्ये, हे त्यांना शोभा देण्यासारखं निश्चित नव्हतं. आणि म्हणून स्त्रियांची सन्मान करण्याचं ज्याला करता येत नाही त्याचं नाव शिवाजी कसं, हा मला बऱ्याचदा प्रश्न पडतो. या जिल्हा परिषद सदस्य आहेत भाग्यश्री मोकाटे म्हणून, या जेऊर गटातले जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांची कुठलीही वास्तविक पाहता खऱ्या अर्थानं चूक नसताना त्या पांगरमलच्या दारूकांडामध्ये त्यांना गोवलं गेल्याची चर्चा आहे. शिवाजी कर्डिलेंनी त्या ठिकाणी त्यांना गोवलं. जी मुलगी 21-22 वर्षाची मुलगी, जिचं संसाराची स्वप्न बघायचं जिचं वय आहे, जी मुलगी MBBSच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेते, अशा मुलीचा कुठलाही संबंध नसताना तिला 304 सारख्या मोठ्या कलमामध्ये अडकवणं, तिच्यावरती मोकासारखं कलम लावणं, अशा प्रवृत्ती जर शिवाजी कर्डिले करत असतील तर यांचं नाव खरंच शिवाजी घेण्याचं लायकीचं आहे का? त्या मुली 2 वर्ष आली, ती मुलगी बिचारी फरार आहे, जिचं लग्नाचं वय आहे. आता पुढं तिला जामीन होईल, भानगडे होतील, तिचं आयुष्य त्यांनी जवळपास प्रपंच उद्ध्वस्त केला. म्हणजे मुली त्यांच्या मुलीच्या वयाची मुलगी असेल ती. मग अशा मुलीवरती गुन्हे दाखल करताना थोडं तरी मनात, त्यांच्या जागी आपल्यापैकी कुणी असलं असतं, तुम्ही जरी असले असते तरी आपण राजकारण कुठपर्यंत करायचं याचा काहीतरी विचार केला असता. त्या मुलीवर ही वेळ येऊ शकली नसती. आणि म्हणून स्त्रिया असेल, मुलींचा तुम्ही सन्मान करत नसाल तर तुमचं नाव शिवाजी का ठेवावं, का घ्यावं, हे मी वारंवार आजकाल सभेमध्ये बोलतोय. आणि याच्यावरती कडी म्हणजे मी हे आरोप केल्यानंतर त्यांनी एका सभेत मला उत्तर दिलं. पण सभेमध्ये उत्तर देताना समोर सगळ्या महिला बसल्या होत्या, जवळपास 200 महिला बसलेल्या असताना हे या प्रश्नाला उत्तर देत होतं की शिवाजी, मी म्हणतो ना असं, तर हे बोलताना इतके भावनावियोग झाले, माझ्यावर इतके चिडले की 2 शिव्या मला ह्या सगळ्या महिलांसमोर घातल्या. आता मला शिवी घालण्याबद्दल काय माझा प्रचारच होतो त्याच्यामध्ये, पण समोर महिला बसल्यात, त्यांच्यासमोर आपण शिव्या घालाव्यात का, काय करावं? म्हणजे यांचं नाव शिवाजी का नाही, का योग्य नाही, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी प्रश्नच बरोबर आहे हे सिद्ध केलेलं आहे तिथं. तर त्यांचं वक्तव्याचं क्लॅरिफिकेशन देखील त्यांनी या ठिकाणी केलं आहे. एक पुढचा प्रश्न, पंचायत समितीमध्ये आपली सत्ता आहे, आता आपण शहराचं सांगितलं, तर तालुक्यामध्ये आपण या पंचायत समितीच्या माध्यमातून काय काय कामं केली आहेत किंवा करता आहात? पंचायत समिती सदस्यांना त्यांच्या मतदारसंघात, त्यांच्या ह्याच्यामध्ये गणामध्ये काम करण्याची मोकळीक आहे. मी जास्त त्यांच्या ह्याच्यात हस्तक्षेप करत नाही. परंतु आता यावर्षी भीषण दुष्काळ पडणार आहे. पर्जन्यमान खूप कमी झालेलं आहे, गेल्या कित्येक वर्षात पडला नसेल एवढा दुष्काळ आता पडलेला आहे. आणि म्हणून या दुष्काळ निवारणासाठी ज्या रोजगार हमीच्या योजना असतील किंवा त्या अनुषंगाने इतर का मजुरांना रोजगार हमीच्या योजनेमार्फत मजुरांना कामं देण्याचा विषय असेल, या संदर्भात मी गावोगावी बैठका घेत आहे. आणि रोजगार हमीची कुठली कामं घ्यायची याचा आराखडा तयार करायचा असतो. तो आराखडा पंचायत समितीच्या ऑफिसमध्ये बसून न करता गावोगावात आपण गेलं पाहिजे, गावातल्या लोकांची मतं घेतली पाहिजे, नागरिकांकडून, ग्रामस्थांकडून त्यांना काय अपेक्षित आहे हे मी गावोगाव जाऊन, काल काही गावांमध्ये गेलो, उद्याही माझा दौरा आहे, ते घेऊन तो आराखडा तयार करावा. विविध कामांचा, लोकांचा, ग्रामीण भागातल्या लोकांचे दौरे करून त्यांची मतं घेऊन हा आराखडा तयार करावा. त्या अनुषंगाने पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत त्या कशा बंद आहेत, त्या कशा चालू करता येतील, हे लोकांकडून त्या ठिकाणी इनपुट घेऊन त्या प्रश्नांवरती मात करायचा प्रयत्न चालू आहे. कालच माझा ताहराबाद असेल, वर्शिंद, वाबळेवाडी, खोळेवाडी या दुर्गम भागात जिरायती पट्ट्यामध्ये दौरा झाला. उद्याही, आता आज सुट्टी पण उद्याही काही भागामध्ये दौरा आहे.
आणि म्हणून या सत्तेचा उपयोग या दुष्काळ निवारणाकरता असेल किंवा वेगवेगळ्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या समस्या सोडवण्याचा, जसं नगरपालिकेत हात दाखवा अध्यक्ष थांबवा आणि लोकात जाऊन लोकांच्या समस्या आपण हे करतो, त्याचप्रमाणे पंचायत समितीचं सगळा अधिकारी वर्ग काल आम्ही गावागावामध्ये जाऊन त्यांच्या समस्या त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा ग्रामीण भागाचा प्रश्न ज्यावेळेस आपण दुष्काळाचा बोलतोय, पाणी प्रश्न ज्यावेळेस तालुक्यात पेटला असताना आपली भूमिका अशी स्पष्ट काही दिसली नाही, त्याबाबत आपण काय सांगाल? कुठला पाणी प्रश्न ज्यावेळेस जायकवाडीला पाणी जात होतं त्यावेळेस इतर ठिकाणचे माजी आमदार अनेक नेत्यांनी आपल्या मुळा धरणाच्या इथे येऊन आंदोलनं केली, तर त्यावेळी आपल्यावरही टीका झाली किंवा आपली अशी स्पष्ट भूमिका किंवा आपण आंदोलनात उतरायला हवं होतं असंही काही लोकांना वाटतं, तर त्या बाबतीत नेमकं काय म्हणतं? आता मागच्या गेल्या कित्येक वर्षीच्या आंदोलनामध्ये रस्ता रोको असतील याच्यामध्ये मी सहभागी आहेच. याही वर्षी माझे आमदार तनपुरे साहेब असतील, त्यांनी रस्ता रोकोचा विषय केला. परंतु मुळामध्ये ज्या आमदारांनी आश्वासन दिलं होतं 2014ला की माझ्या पक्षाचं सरकार येऊ द्या, माझ्या पक्षाचा मुख्यमंत्री येऊ द्या, त्याच्या मानगुटीवर बसून मी हे मुळेतनं जायकवाडीला जाणारं पाणी थांबवेल, अशी यांची निवडणुकीतली जाहीर भाषणं आहेत. मग ही फक्त दिशाभूल करण्याकरताच आहेत का? यांची निवडणुकीतली जाहीर भाषणं अशी पण आहे. बरं, यावर्षी अशी परिस्थिती होती की जायकवाडीला जाणारं पाणी, तिथं जायकवाडीमध्ये बऱ्यापैकी मुबलक पाणीसाठा होता. यांनी जर थोडं यांचं मानगुटीवर बसले असते खरंच मुख्यमंत्र्याच्या, तर पाणी थांबलं असतं. पण हे फक्त त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बोलतात, फक्त करत काय नाही. तिथं विधानसभेमध्ये गेल्यावर यांच्या तोंडाला पट्टी लागते. आजवर कुठलंच यांनी भाषण विधानसभेमध्ये या तालुक्याच्या मतदारसंघाच्या हितासाठी केलेलं नाही. निळवंडे हे जायकवाडीचं झालं, निळवंडेचे असंच म्हटले होते, निळवंडे धरणाचं पाणी मी 2 वर्षात कॅनलला पाणी आणतो म्हटले होते. या राहुरी तालुक्याच्या उत्तर पश्चिम भागातली जी गावं आहेत ज्यांना निळवंडे धरणाचं वरदान त्या ठिकाणी पाण्याचं पासून मिळणार आहे, 2 वर्षात पाणी आणलं नाही तर मला दगडाने हाणा, मला जोड्याने हाणा, अशी यांची भाषणं आहेत. बरं ठीक आहे, मी काय म्हणतो, नसेल यश आलं, पण प्रयत्न आपण काय केलेत हे पण लोकांना दिसू दे ना. आपण काहीच प्रयत्न त्या ठिकाणी केले नाहीत. आपण विधानसभेमध्ये शिवाजी कर्डिले यांनी निळवंडे धरणाच्या बाबतीत एक तरी प्रश्न कुठं उपस्थित केला आहे का? काहीच नाही. निळवंडे कृती समितीचं आज जे काही यश आहे ते त्या कृती समितीचं यश आहे. त्या कृती समितीच्या वेगवेगळ्या आंदोलनाला मी स्वतः हजर आहे. मी कधी पुढे उभं राहून भाषणं केली नाही, पण त्यांना जी जी काय मदत लागेल ती सर्व मदत मी पडद्याच्या पाठीमागं उभं राहून काय ना कृती समितीला केलेली आहे. पाणी प्रश्नावर देखील प्राजक्त दादांनी आमदारांवरतीच टीका केली आहे. भविष्यामध्ये आपण आमदारांची कधी मुलाखत घेण्याचा जर योग आला तर आम्ही 100% आपले ही भावना त्यांच्यापर्यंत पोहोचणार. माझं तर असं मत आहे, त्यांची मुलाखत घेण्यापेक्षा असं आमच्या दोघाला समोर खुर्चीत बसवा आणि मग तुम्ही मुलाखत घ्या. माझी तर आजही तयारी आहे त्याला. ठीक आहे, हे देखील आव्हान आपण देत आहे. आणि ते जे म्हणत असतात 25 वर्ष यांच्या माझ्या वडिलांनी काय केलं असा बऱ्याचदा प्रश्न उपस्थित करत असतात, तर मला आता 15 वर्षामध्ये यांचं भारतीय जनता पक्षाचा आमदार या मतदारसंघामध्ये एक थेंब, मी म्हणतो एक थेंब नवीन पिण्याचं किंवा शेतीचं पाणी या तालुक्यासाठी आमदारांनी आणलंय का? अजिबात नाही. ज्या काही जुन्या प्रादेशिक योजना होत्या त्याच आहेत. साधी मागच्या वर्षी सोनईच्या नेवाशाच्या आमदारांनी आपल्या नाकावर टिचून इथून सोनई उमऱ्या ब्राह्मणीतून जाऊन सोनईच्या 16 गावांना पिण्याची पाईपलाईन पूर्ण केली 5 वर्षामध्ये. नुसती मंजूर नाही तर पूर्ण केली. पण आपल्या आमदारांनी मात्र एक थेंबही नवीन पाणी या तालुक्याच्या हक्काचं, शेतीचं असेल किंवा पिण्याचं, दिलेलं नाही या तालुक्याला. आणि त्याच्यामुळे माझी 25 वर्ष आम्ही काय केलं म्हणतात ना, त्या वेगवेगळ्या मग ती 12 गाव नांदूर 14 गावाची प्रादेशिक योजना असेल, कुरणवाडी योजना असेल, राहुरी नगरपालिकेच्या, देवळाली नगरपालिकेच्या वेगवेगळ्या वेळी सुधारित पाणी पुरवठा योजना असतील, अशा कित्येक पाणी या तालुक्याच्या हक्काचं या तालुक्यासाठी तनपुरे साहेबांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. या मुळा नदीवरती जे केटीवेर आहेत, कोल्हापूर टाईपचे बंधारे असतील, मुळा नदीवरती असतील, प्रवरा नदीवरती असतील, मग ते मानोरीला असेल, डिग्रसला असेल, त्या प्रवरा नदीवरती वेगवेगळे 7-8 बंधारे केटीवेर मोठे तनपुरे साहेबांच्या आमदारकीच्या कालावधीमध्ये झालेले आहेत. देव नदीवरती देखील केटीवेर त्या ठिकाणी झालेले आहेत. छोटी एक नदी आहे, उपनदी आहे मुळा नदीची. असे वेगवेगळ्या ठिकाणचे केटीवेर तनपुरे साहेबांच्या आमदारकीच्या कारकिर्दीत झाले. या मुळा नदीवरती 2 गावांना जोडणारे असे कित्येक पुलांची बांधकामं तनपुरे साहेबांच्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये झाले. ज्या शिवाजी कर्डिलेंनी राहुरी आणि पारनेर तालुक्याला जोडणारा पुलाचं भूमिपूजन केलं, उद्घाटन केलं, त्या पुलाची म्हणजे म्हैसगाव परिसरामध्ये म्हैसगाव ते तास असा राहुरी आणि पारनेर तालुक्याला जोडणारा पूल आहे, त्याची प्रशासकीय मंजुरी 2004 साली आमदार तनपुरे साहेबांच्या कालावधीमध्ये झालेली आहे. मग 2004 साली ज्या पुलाची मंजुरी होते तो बांधता बांधता तुम्हाला 2018 साल उजाडलेला आहे. अशांनी विचारूच नाही की आम्ही 25 वर्षामध्ये काय केलेलं आहे.
या ठिकाणी जाहीर आव्हान या ठिकाणी प्राजक्तदादांनी S9 चॅनलच्या माध्यमातून आमदार शिवाजी कर्डिले यांना दिलेलं आहे. हे आपण नक्कीच त्यांना विचारूयात आणि तुमचं आव्हान ते स्वीकारतील का हे पण आपण बघूयात. शेवटचा प्रश्न आहे, प्राजक्त तनपुरेंची आक्रमकता आणि बेरजेचं राजकारण चाहत्यांना हवं आहे आणि ते येत्या काळात दिसेल का? आक्रमकता आहे. आता शेवटी लोकांच्या प्रश्नावरती जी हेळसांड लोकांची होते ते बघून आक्रमकता ही निश्चितपणे येते. यांना जर रेशन कार्ड वाटपाचे कार्यक्रम घ्यावे लागत असतील, रेशन कार्ड 30-40 रेशन कार्ड वाटपाचे यांना जर कार्यक्रम घ्यावे लागत असतील, ह्यावरूनच कळतं की किती रेशन कार्ड मिळवणं हे तसं इझिली व्हायला पाहिजे ते इतकं अवघड लोकांना जाते. मग ते निराधार योजनेची प्रकरणं असतील काय असतील, हे याच्यासाठी जर आमदारांना कार्यक्रम घ्यावे लागतात, याच्यावरून आपण जनतेला किती खाली त्रास सहन करावा लागतो याची आपल्याला त्या ठिकाणी येते. मग ते पोलीस स्टेशनाचे विषय असतील, मध्यंतरी मगाशी आपण डिस्कस केलेले वाळू तस्करीचे विषय असतील, ह्याच्यावरनं आक्रमक तर निश्चितपणे ही परिस्थिती बघून व्हायला होतं आणि निश्चितपणे येत्या काळामध्ये तुम्हाला ही आक्रमकता दिसेलच. आजच्या या मुलाखतीमध्ये तुमची आक्रमकता आम्हाला दिसलेली आहे. आपण प्रत्येक प्रश्न बरोबर आपण आपले विरोधी जे आहेत आमदार शिवाजी कर्डिलेंपर्यंत नेला आहे. काही अर्थी आपण लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला, परंतु लोकांना ते कितपत पटलं आहे हे त्या निवडणुकीमध्ये देखील कळेल. गुन्हेगारी असेल, वाळू तस्करी असेल, पाणी प्रश्न असेल, सिंचन, श्रेयवाद अशा अनेक मुद्द्यांवरती प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजी कर्डिलेंवरती टीका केलेली आहे आणि येत्या काळामध्ये शिवाजी कर्डिलेंकडून देखील आपण याचे उत्तरं घेऊ. आणि 25 वर्षांचा हिशोब आम्हाला तुम्ही विचारता, तुम्ही 15 वर्षाच्या काळात काय केलं हा देखील रोखठोक प्रश्न या निमित्ताने त्यांनी कर्डिलेंना विचारला आहे. त्याचं देखील उत्तर आपण भविष्यात घेऊ आणि आगामी विधानसभेच्या पूर्वी तरी S9 चॅनलच्या माध्यमातून असा समोरासमोर एखादा कार्यक्रम घेता येतो का हे देखील आम्ही या ठिकाणी बघू. आणि शेवटी जाता जाता एकच सांगतो, आज आपण या तनपुरेवाडीमध्ये, तनपुरेवाडीच मला वाटतं इथं नाव आहे, तनपुरेवाडीच्या या आपण निसर्गरम्य परिसरात बसलोय. या ठिकाणी एक छोटीशी कुंडी आहे, तिच्यामध्ये कमळाची वेली आहे, पण तिच्यावर काही कमळाचं फूल उमललेलं नाही. तर राहुरी तालुक्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कमळाचं फूल उमलू द्यायचं किंवा नाही, किंवा घड्याळाचा गजर होणार हे येत्या काळातच तालुक्याची जनता स्पष्ट करेल आणि आपली आक्रमकता आम्हाला भविष्यकाळात दिसेल अशी शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो.